हो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस के मोटो ब्लॉग चॅनलवर. मी आहे तुमचा मित्र एस के आणि आजचा व्हिडिओ खूपच खास आहे मित्रांनो. आज आपण आपल्या बाईकच्या पहिल्या सर्व्हिससाठी चाललो आहे. बघा, प्रत्येक रायडरसाठी पहिली सर्व्हिसिंग खूप महत्त्वाची असते, कारण या सर्व्हिसिंगनंतर बाईकचा खराब परफॉर्मन्स, स्मूथनेस आणि मायलेज यामध्ये बरेच बदल जाणवतात. मित्रांनो, आपण चाललो आहे आता इके मोटर्स बानेर या ठिकाणी. आपल्या गाडीची पहिली सर्व्हिसिंग आहे. गाडी आपण फर्स्ट सर्व्हिसिंगसुद्धा करणार आहे आणि ॲडिशनल आपण सीट कौल आलेला आहे. आपले फायनली 2 महिन्यानंतर आपल्याला सीट कौल मिळाले. सीट कौलसुद्धा आपण चेंज करणार आहे. तर पाहूया व्हिडिओमध्ये किती खर्च होते साधारण सर्व्हिसिंगसाठी. हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बिल वगैरे दाखवेल. बोला, काय म्हणता? काय नाही सर्व्हिसिंग. कुठं घेऊ? लावू का? आहे सर्व्हिस सेंटर ते मोटर्स बानेर. गाडी सर्व्हिसिंग झालेली आपली. गाडीचा सर्व्हिस रिमाइंडर सेट करतात. बिल वगैरे घेऊन मी तुम्हाला दाखवतो की साधारण किती खर्च आला आहे आपल्या फर्स्ट सर्व्हिसिंगला. गाडी वॉशसाठी जाईल. वॉश करून झाल्यानंतर मी तुम्हाला बिल दाखवतो. ₹100 बिल बनलेलं आहे आपल्या गाडीचं. हो, बॅग आणले त्यासाठी. सर का टाकू याच्यामध्ये? हां, सिंगलच चालवतोय मी. हां हां, मग काय. हो. दोन महिने आले, एप्रिलमध्ये येते. हो, लोणावळा कोल्हापूरला वगैरे जाऊन आलो. 2-3 राईडला जाऊन आलो. नाही, काहीच नाही. थोडं व्हायब्रेशन जाणवतं आहे. गाडी 130, 140च्या पुढे गेली ना, थोडं शिकाखाली व्हायब्रेशन जाणवतं. हां, बाकी नाही काही प्रॉब्लेम. चालू लगेच. ओके. मित्रांनो, सीट कौल चेंज केलेली कशी वाटते मला सांगा. सीट कौलमध्ये सिंगल सीट गाडी कशी वाटते सांगा.
मला तर खूप छान दिसते ही गाडी. तुम्हाला कशी वाटते सांगा. ते प्लास्टिक आहे, गादी नाही आहे. गाडी वॉश करायची बाकी आहे. वॉश केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो नक्की एक्झॅक्ट बिल किती बनलेलं आहे सर्व्हिसिंगचं. थँक्यू सर. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, AK मोटर्समध्ये जेवढे पण कर्मचारी आहेत ना, इवन गोडाऊनमध्ये सुद्धा मित्र जे आहेत आणि शोरूममध्ये सुद्धा जेवढे पण आहेत सर्व एकदम फ्रेंडली. म्हणजे तुम्हाला असं वाटणार पण नाही की तुम्ही शोरूमला वगैरे आलेले आहे, तुमचं कोण ओळखीचं नाही आहे. एकदम फ्रेंडली. तुम्ही फर्स्ट टाईम जरी कोणाला इथे येऊन भेटत असाल ना, तरी पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही अगोदरपासून त्यांना ओळखता. एवढं फॅमिलियर वातावरण आहे आणि म्हणजे खूप छान सर्व्हिस वगैरे खूप छान आहे. मग तुमचे बोलणं पहिलं जेन्युइनली ऐकून घेतलं जातं आहे, मध्ये इंटरप्ट केलं जात नाही तुम्हाला. शोरूमचे जेवढे पण कर्मचारी आहेत खूप छान तुमच्याशी संवाद वगैरे साधतात, तुमचे प्रॉब्लेम समजून घेतात, प्रॉब्लेम सॉर्ट आउटसुद्धा देखील करतात आहे. आणि आता सरांना जस्ट एक प्रॉब्लेम सांगितलं की मला 130-140च्या पुढे ना थोडं व्हायब्रेशन जाणवते गाडीला. सर बोलले ठीक आहे आपण चेक करू. तर मी त्यांना बोललो की नेक्स्ट सर्व्हिसिंगमध्ये पाहू. आता थोडं म्हणजे आता तो म्हणजे मला गाडी लागते त्यासाठी मी गाडी सोडू नाही शकत. ठीक आहे. गाडी वॉशिंग झाल्यानंतर मी तुम्हाला बिल दाखवतो किती बिल झालेलं आहे आपल्या फर्स्ट सर्व्हिसिंगचा. गाडी आपली चालली टोटल 1400 किलोमीटर काहीतरी. या 1410 किलोमीटर. सीट कॉल कसं वाटतंय मला एकदा तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. मला तर खूप छान वाटतं सिंगल सीट. गाडी आपली शक्यतो सिंगलच चालवतोय मी, त्यामुळे सिंगल सीट टाकून घेते. आणि लुकसाठी सुद्धा गाडी आपली सर्व्हिसिंग झालेली आहे. घरी पोचल्यानंतर मी तुम्हाला बिल दाखवतो किती सर्व्हिसिंगला खर्च आलेला आहे. त्यावर आपण सीट काऊलसुद्धा चेंज केलेलं आहे. फायनली आपल्याला 2 महिन्यानंतर सीट काऊल मिळालेलं आहे. सीट काऊल अवेलेबल नव्हते शोरूमला 2 महिन्यानंतर फायनली सीट काऊल आपल्याला मिळलेलं आहे. आपण सीट काऊल टाकलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल सीट काऊलचा लुक कसा येतो आहे ते. तर आपण चाललेलो इथून पिंपरीमध्ये. पिंपरीला आपल्याला मेमरी कार्ड घ्यायचं आहे आपल्या DJI-साठी. ॲक्शन कॅमेरासाठी मेमरी कार्ड पाहिजे आपल्याला, कारण स्टोरेज खूपच कमी आहे. 105 GB खूपच कमी आहे. 3 तासच रेकॉर्डिंग करतो आहे कॅमेरा. आणि सिंगल लेन्सला 3 तास चालतं आहे DJI Osmo 360. आणि सिंगल लेन्सवर केलं ना म्हणजे ॲक्शन प्रोसारखं जर तुम्ही ॲक्शन कॅमेरासारखं जर तुम्ही यूज केलं तर साधारण 3 तास रेकॉर्डिंग होती. तर आपल्याला कमीत कमी आहे ना मला सांगतो 360ला 100 मिनिट जे आहे ते ॲटलिस्ट 4 ते 5 तास तरी रेकॉर्डिंग चाललं पाहिजे. तर आपण पाहूया 512 GB किंवा 256 GB कार्ड घेऊया आपण. तर आपण चालू आता पिंपरीला. पिंपरी शगुन चौकामध्ये आपल्याला मिळून जाईल. पाहूया पिंपरीमध्ये मोबाईल होल्डरसुद्धा मिळतो आहे का पाहू. कारण एप्रिलला काय होतं आहे ॲडव्हेंचर बाईकला कसं तुम्हाला सगळीकडे कॅमेरा वगैरे लावायला इक्विपमेंट लावायला जागा मिळते आहे, परंतु एप्रिलला तुम्ही पाहू शकता जागाच नाही आहे कुठे लावायला. मोबाईल होल्डर एक इथे मला वाटते मी एक रीलमध्ये पाहिलं होतं की मधल्या ॲलन बोर्डला आहे ना लावण्यासाठी आहे जागा. बाकी इथे पण थोडं ॲडजस्टमेंट करून लावू शकतो आपण मोबाईल होल्डर. लेट्स सी जर मिळाला आपल्याला मोबाईल होल्डर आपण लावून टाकूया. फुल आहे. लेट्स चेक पुढं गाडीला जागा मिळते का. DJI काय Now it's you.
उसका स्पीड बहुत कम है ये कितने का है? 256 चाहिए। कितना है ये, कितने का है? और ये हाँ बहुत ज़्यादा रेट है भाई। प्रो कितने का है इसमें? प्रो आता है एक। हाँ कितना महंगा? बढ़ गया रेट, वही तो बोल रहा हूँ। वो जानते हैं मेरे को। नहीं ना मालूम नहीं गया है, अगले साल जाएगा लद्दाख। आएगा अभी, ये आएगा। मित्रांनो मेमरी कार्ड घ्यायला थांबलो होतो, परंतु मेमरी कार्डची प्राईज एका शॉपमध्ये आपल्याला सांगितली 6,000 रुपये आणि दुसऱ्या शॉपमध्ये सांगितली 5,400 रुपये। ऑनलाईन स्वस्त पडते 4,200 रुपये, 4,400 रुपये असं पडते। ठीक आहे, आपण ऑनलाईन मागूया ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून। त्या दिवशी चांगली डील भेट होती बरं मला। ॲक्सिस बँकेच्या कार्डवर आहे ना 4,200 रुपयाला मला मिळत होतं, तर मला वाटलं ऑफलाईन मार्केटला त्यापेक्षा स्वस्त असेल नाही का, म्हणून मी ऑफलाईन मार्केट चेक करायला आलतो, परंतु ऑफलाईन मार्केटचा रेट तर त्यापेक्षाही जास्त आहे। आता आपण चाललो आहे पिंपरीमधून एक रेडियम आर्टचं दुकान आहे, तिथे आपण आपल्या गाडीवर आपला इंस्टाग्रामचा आणि यूट्यूबचा यूजर नेम हँडल टाकूया। तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल आजचा व्लॉग। आपण फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी गेलो होतो, तर फर्स्ट सर्व्हिसिंगला साधारण 4,500 रुपये खर्च येतो आहे RS 457ला, आणि आपण ॲडिशनल सीट काऊल टाकलं होतं, तर सीट काऊलचा साधारण 1,621 रुपये खर्च आलेला आहे आपल्याला। तर ठीक आहे, एक स्पोर्ट बाईकसाठी 4,500 रुपये ठीक आहे, जास्त काही खर्च नाही आहे। फ्री सर्व्हिसिंग होते आपली। लेट्स सी फ्री सर्व्हिसिंग नंतर किती खर्च होतो आहे। ॲज यू कॅन सी टोटल बिल जे झालेलं आहे ते 4,472 रुपये असं बिल झालेलं आहे। तर बेसिक सर्व्हिसिंगमध्ये फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये आपलं ऑइल फिल्टर चेंज झालेलं आहे, जो की 1,190 रुपये। सेकंड पॅकिंग टाकली कसले तरी 8 रुपयाची। ऑइल चेंज केलेले आहे 2,035 रुपये तुम्ही पाहू शकता। बाकी मग कन्झ्युमेबल चार्ज आहे 590 रुपये, चेन लूप आहे 354 रुपये, आणि कुलन टॉपअप केलेले आहे 295 रुपये पाहू शकता तुम्ही। टोटल बिल झालेलं आहे GST वगैरे पकडून 4,472 रुपये। आणि आपण सीट काऊल पण चेंज केला होता, सीट काऊल पण टाकले गाडीला, ते सीट काऊलचं जॉब कार्ड आहे। 1,621 रुपयाला सीट काऊल भेटलं आहे आपल्याला। तर आपण सर्व्हिसिंग करून आलेलो आहे। तर साधारण फर्स्ट फ्री सर्व्हिसिंगला 4,000-4,500 रुपये पकडून चाला, 4,500 रुपये फ्री सर्व्हिसिंगचा खर्च येतो आहे ॲप्रिलला RS 457ला। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी SK मोटो व्लॉग्सला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत साइन ऑफ।